गुड मॉर्निंग. मी आहे सानवी, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही चाललेलो आहे गावाला. आता मी खूप जाम मजा करणार आहे, कारण गावाला माझ्या मामाच्या मुलीसोबत खेळायला मला तर फार मजा येते. चला तर मग आता मी मम्मीला हक करते, कारण मम्मी मला नेणार आहे गावाला. ही बघू शकता मम्मीची छोटीशी पर्स, याच्यामध्ये ती ठेवती बॉटल, बिस्किट, जे पण काय लागतं ना गाडीवरतीचा फोन, हेडफोन, जे पण लागन ते ठेवतो, कारण आम्ही जाणार आहे टू व्हीलर वरती. त्याच्यामुळं हे सगळं तर लागतंच, कारण आपण एक जी मोठी बॅग कॅरी करतो त्याच्यामध्ये ते आतमध्ये काढायला, परत गाडी थांबवा, परत ते सगळं सामान बाहेर काढवा. त्याच्यापेक्षा बेटर आहे की छोटीशी पर्स कॅरी करा आणि चला गावाला. हे बघू शकता आमची आहे ही बाईक. निघालो आता फायनली आम्ही. आता जाम मजा करणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण तुम्हाला आमचं गाव, घर हे सगळं दिसणार आहे. आमचं शेत आणि काय काय मज्जा केली आम्ही तिथं, हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचे. जातानाच पप्पा म्हटला का आपण अगोदर पेट्रोल टाकून घेऊया, म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे पेट्रोल पंपावरती. हाय सगळ्यांना. तर आता पप्पानी गाडीमध्ये टाकलेलं आहे पेट्रोल आणि याच्यानंतर आता आम्ही थांबणार नाही आहे, कारण आम्ही जेवण वगैरे सगळं करून मगच निघालो. नंतर मम्मी गेली होती स्कूलला. स्कूलवरून आल्यानंतर आम्ही सगळं निघालो. तिचं स्कूल उशिरा संपलं, त्याच्यामुळे ऊन वगैरे काही जास्त दिसत नाही आहे थोडंसं, पण ते ऊन असं नाही आहे, थोडंसं गार पण लागते, थंडी पण वाजते. आणि त्याच्यानंतर खूप दमायला झालं, म्हणून म्हटलं की पप्पा थोडंसं आपण इथं थांबूया. नंतर पप्पा म्हटलं ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं, मला थंडी पण वाजते कारण थोडंसं गार हवा सुटलेली आहे, कारण इव्हिनिंगचा टाईम आहे. आणि थोडा वेळ आम्ही इथं रेस्ट घेतला, कारण गाडीवर बसून बसून पाय पण खूप दुखायला होतं, दमायला होतं. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही 4-5 तासाचा प्रवास करून इथं थांबलेला आहे, जिथं की आम्ही नेहमीच थांबतो. इथं वडापाव थोडंसं काही भूक लागली ना तर ते खाण्यासाठी. हे बघू शकता माझे पप्पा. आणि आता आम्ही खाणार आहे वडापाव. मला पप्पाने घेतली सगळ्यात अगोदर, कुठं पण गेलं थोडीशी भूक लागली की पप्पाची असती भेळ. आता मम्मी पण भेळ खाते आणि वडापावसाठी ते वडापाव बनवते समोरचे ते अंकल. आणि तोपर्यंत आम्ही इथं मी वेट करते. मला तर खायचा होता वडापाव. खरं तर मला चिप्स खायचे होते, पण इथं कुठंही चिप्स तुम्हाला दिसत नाही. नेमकं ह्याच दुकानात नव्हते. तिथेच पप्पा थांबला, म्हणून माझा मूड थोडासा ऑफ होता. मम्मी विचारत होती काय काय खायचे काय खायचे असं, म्हणून मी जबरदस्ती आपलं काहीतरी वडापाव शांत खात होते. आणि हे बघू शकता किती छान छान हिरवी मिरची, लाल चटणी आणि वडापाव, 2-2 पाव. वाव, एक नंबर लागतं. कोणाकोणाला आवडतं वडापाव नक्की कॉमेंटमध्ये सांगा. पप्पा तर खातं बाबा भेळ. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे घरी. आणि घरी गेल्यानंतर अगोदर काय केलं असेल मी, तर ते म्हणजे माझ्या छोट्याशा भावासोबत मस्ती खेळायचं काम चाललंय. त्याच्या हातात एक टेडी, माझ्याकडे एक. हे बघू शकता आमच्या दारात आहे नारळाचं झाड, आणि यांनी अगोदर आकाश कंदीलने काढले. आणि खेळून जेवण सगळं झाल्यानंतर इथं आम्ही केलेली आहे थोडीशी मस्ती. तर आज जेवणामध्ये होतं डाळ आणि बाटी. कोणाकोणाला आवडते डाळ बाटी? वाव, एक नंबर लागते. आणि जेव्हा कधी आम्ही आमच्या गावाला येतो तर सगळ्यात अगोदर आम्हाला असतं डाळ बाटी जेवण, कारण आम्ही आहोत व्हेजिटेरियन. गुड मॉर्निंग. ही आहे नेक्स्ट मॉर्निंग. आणि इथं बघू शकता आमच्या गावाचं किचन. आणि मम्मी इथं करत आहे स्वयंपाक. वांग्याची भाजी बनवली तिने. अजून काय बनवलंय चला तर बघूया. इथं बनवत आहे वांग्याची भाजी, तर एक साईडला ठेवली गॅसवरती. आणि चपात्या बनवायचं काम चाललेलं आहे तिचं. आम्ही असं खाली बसून, त्यांचं किचन आहे, किचन वाटत त्यांना पण छोटंसं आहे, त्याच्यामुळं खाली सगळं घेऊन आम्ही असं मम्मी, काकी, आजी ते सगळे स्वयंपाक असं बनवतात. तुम्ही बघू शकता मम्मीचं चाललं आहे पटपट पटपट टिफिन करायचं काम, आणि माझं चाललेलं आहे व्हिडिओ बनवायचं काम. हे आहे किचन. आणि आमच्या किचनमध्ये बघू शकता सगळे भांडेच भांडे आहे, सगळे भांड्यानेच भरलेलं आहे आमचे गावचं किचन. आणि खूप सकाळी, म्हणजे किती सकाळी उठली ती मम्मी, आज उठली होती 5 वाजता. आणि मग आम्हाला सगळं आवरायचं होतं आणि आम्ही जाणार होतो 10व्याच्या कार्यक्रमाला. तर आम्ही त्यासाठी आलो होतो. काल मम्मीची स्कूल संपल्यानंतर मी तर 2-2 सुट्ट्या घेतल्या आणि मी आलेले आहे. इथं बघू शकता किती तवा भरून चपाती बनवली मम्मीनी. आणि इथं वांग्याची भाजी, पण त्यात मीठ पण टाकती वाटते, टाकलं नसेल तिने म्हणून. आणि
इथं चाललेलं आहे वांग्याची शाक म्हणू शकता. मला तर फार जास्त आवडते. आणि फायनली आता आम्ही निघालो आहे 10व्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. आता इथे घेतलेली आहे बॅग मम्मीनी, बघू शकता. आता छान सण दिसतोय त्याच्यामुळे तर पप्पा बूट घालतोय. आता हे बघा आकाशकंदील अजून काढले नाही त्यांनी दिवाळीची. आणि इथं मी आहे गाडी पुसते कारण मला खेळायची होती. ही छोटीशी गाडी माझ्या ब्रदरची मी घेतलेला आहे. इथं घोडा आणि त्याचं काहीच म्हणणं नसतं, तू काही पण खेळ. तसे काही काही बाळ कसे असतात की हे नाही खेळू ते नको घेऊ, पण त्याचं काही म्हणणं नसते. ते नारळाचं झाड तो पण आलेला आहे माझ्यासोबत खेळायला. समोर बघू शकता शाळा कशा मस्त गुडघ्यावर टेकून त्यांचं जेवण करतात सकाळ सकाळी. आम्ही चाललेलो आहे. इथं पप्पानी फोन लावला पण 10व्याच्या कार्यक्रमाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही चाललेलो आहे शेतात. थोडासा फेरफटका मारून यावं म्हटलं. आणि इकडे धुकं सण पण दिसतोय छान सा त्याची किरण. आणि इथं थोडंफार धुकं वगैरे एक नंबर वातावरण आहे. आणि गावाला हीच तर गावाची ब्युटी आहे तुम्ही म्हणू शकता. आणि जाम मज्जा येते. इथे पाठीमागं बघू शकता कांद्याचे रोपं लावलेत आत्ताच सध्या. आणि इथं रस्त्यावर त्यांनी पात वगैरे टाकली असन. ते छोटे छोटे पात काढून जर कांद्याची हे लावले तर छान येतात असं काहीतरी. आणि हे बघू शकता ही कोणती भाजी आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मग मी तुम्हाला दाखवत आहे इथं भाजी कोणती भाजी तुम्ही खाल्ली का कधी आणि आवडती का हे पण सांगा. इथं लावलेलं आहे गहू पेरला इथं. आणि साईडला आहे इथं गहू पेरला. आणि इथं आहे आपला ऊस. वाव कसा पक्षी बसला छान. आणि तो इतका सुंदर आवाजात खरं तर ओरडत होता इथं बसून. आणि सकाळचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता. एका साईडला थोडीशी तुतीचे झाडं पण लावले तुम्ही बघू शकता इथं. आणि तुतीच्या झाडाच्या साईडला तळवटने जे कव्हर केलंय ते आहे आमचं कुक्कुटपालन. त्याच्यामध्ये खूप सारे कोंबड्या येतं. आत्ता तुम्हाला दिसत नाहीये कारण ते तळवटणी त्याला सगळीकडून कव्हर केलेलं आहे. आणि हे ऊस आणि हे आहे गहू आणि हे समोर आहे सण. आणि हे सगळा व्ह्यू हे सगळं गावाकडची ब्युटी. वाव एक नंबर दिसती बघू शकता. आणि आता हा पक्षी जो बसलाय तो छान आवाजात तर ओरडत होता त्याच्यानंतर गेलेला आहे उडून. इथं तो बसला पण मी प्रयत्न करत होते की त्याला कॅच करण्याचे. तो कसला माझ्या हातात येतोय गेला उडून. पण खूप छान खूप मजा आली. इथं गव्हाला पाणी दिलं आहे म्हणून थोडंसं ओलसर दिसते तुम्हाला. आणि धुक्यामुळं पण सगळं त्याच्यावर दवबिंदू पडले होते सगळं त्या गव्हाच्या झाडावर. आता मी तिकडं कॉर्नरवर बघू शकता तुम्ही तिथं आहे बोरीचं झाड. त्याच्याकडे गेले होते बघायला बोरं वगैरे आहे का, पण तिथं काय मला बोरं सापडलेच नाही कारण त्या झाडाचे बोरं म्हणजे होते थोडेफार पण ते काटे वगैरे असल्यामुळे मला तिथं काही घेताच नाही आले. मी तशीच आले निघून. खरं तर हे बोरं छान लागतात मला नाही माझ्या मम्मीला खूप आवडतात गावाकडचे बोरं कारण ती पहिल्यापासून गावाकडे. हे बघू शकतात ह्या गावाला सगळ्या ओंब्या वगैरे सुरुवात झाली कुठं कुठं यायला. पूर्ण नाही म्हणणार पण थोड्या थोड्या ओंब्या यायला सुरुवात झाली आहे. आणि हे बघू शकता मी तिकडे गेले बोरं आणायला. मला नाही मम्मीला खायला पण तिथे काय बोरं नव्हते. आता बघू शकता हे आहे कुक्कुटपालन. आणि हे आहे माझी मम्मी ती व्हिडिओ काढत होती. आणि जाम खूप वेळा आम्ही खूप मज्जा केली. सगळ्या शेतात वगैरे फिरलो इकडं तिकडं. आणि मला असं मोकळ्या वातावरणात फिरायला खूप छान वाटतं कारण खूप दिवसांनी येतो. बघू शकता इथं सन बटरफ्लाय. वाव किती गोड दिसती सकाळ. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं सुख कोणतं असू शकतं सांगा ना. आता हे आहे आमचं गावचं घर. ते गावाच्या घराच्या साईडला मंदिर आहे दत्ताचं. आणि आता फायनली आम्ही निघालेलो आहे तिकडे 10व्याच्या कार्यक्रमाला जायला. आता आम्ही चाललोय घरी. आता आहे परतीचा प्रवास तुम्ही म्हणू शकता. बघा इथे गाडी बघू शकता तुम्ही. इथे गाडी आहे इथं आहे सानू. आता आम्ही चाललेलो आहे पण आता थोडं दमल्यावणी झालंय कारण कार्यक्रम झाला. 10व्याच्या कार्यक्रमाला आलो होतो गावाला. मज्जा आली. कालच आलो होतो. तिथे बसलोय जरा झाडाखाली. इथे शेत पण आहे छान छान वाटते. कशाचं आहे का सानू ते मोसुंब्याचं शेत बी. ते नाही रे बाळा मोसुंबी ते नाही तर लेमनचे वाटते. तर आता होणार आहे चला आता आम्ही जाणार उशीर होणार 2-3 तास. आणि आता इथं व्हिडिओ एंड करतो. चला मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्की बघा शेवटपर्यंत ब्लॉग आणि नक्की तुम्हाला आवडेल कारण
आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कशी पुढे येऊ बघते. बाय सी यू सून नेक्स्ट व्हिडिओ.